जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन घेतली भेट। बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश। हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये करणार प्रवेश। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केली पक्षप्रवेशाची घोषणा। विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने काँग्रेसने केलं होतं निलंबित। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी घेतला निर्णय। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। माहितीच आहे की आपल्याला काँग्रेस पक्षातच काढल्यामुळे आपला हा निर्णय होतो आणि त्यासाठी आपल्या इथे हुशार राजकारणी आहे। असं म्हणाल्या की दुःखाने मी नाते आहे आणि मला बाहेर आज चंद्रकांत दादा, आदरणीय चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे एखादे आमदार असतील आणि सुमित दादा, या सर्वांनी अगदी सन्मानाने आपल्याला सर्वांना आमंत्रण त्यांच्या पक्षात येऊ दिलं। जिल्हाध्यक्ष सम्राट तो काय आमच्या घरात आहे, पण अध्यक्ष आहे तो दोनदा मला या संदर्भात दिसलाय की दादांनी तुम्हाला निरोप दिलाय। आम्ही 10 मागे लागली होती थकली आणि शेवटी समित कदम आणि शेखर यांना आम्हाला यश मिळालं। प्रेस पुढे नको दादा, प्रेस पुढे चोरी नको आपलं ओपन। आणि या सर्वांची म्हणजे माझी एकच अट होती की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळाला पाहिजे, ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी म्हणजे अगदी मला अभिमान वाटतो होते। कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझं प्रवेश व्हायची माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीत सुद्धा प्रवेश होईल। ते मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला अगदी चांगलं वाटलं आणि आपली जे काही कार्यकर्त्यांचे असतील सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेली आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने चंद्रकांत दादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा आता त्यांनी सांगितलं आपल्या सगळ्यांना बुधवारी, तर आपण सगळ्यांनी जाऊन ते प्रवेश करायचा आहे आणि सांगलीचा जो विकास आहे, सांगलीची जी राहिलेली कामं आहे, मदत स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचंय आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि ही वाट अशी इथून पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाशी राहून आपण काम करायचं आहे व हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला।